मी मतदारांशी हिंदीत बोलतो, मला फरक पडत नाही असं वक्तव्य केलंय मंत्री प्रताप सरनाईक यांनी। सरनाईकांकडून हिंदी मतदारांना साथ घालण्याचा हा प्रयत्न आहे। तुम्हीही हिंदीत बोललात तरी चालेल असंही सरनाईक म्हणाले। मीरा भाईंदर हे सर्व जाती धर्माचं शहर आहे। मी आयुक्तांना पण म्हणालो होतो की आयुक्त साहेब काही काळजी करू नका, मराठी हिंदी बात जे असेल ते असेल, परंतु तुम्ही हिंदीमध्ये बोललात तरी चालेल, लोकांना कळेल। आणि मी सुद्धा भले जरी मराठी आमदार असेल तरी मी माझ्या सर्वसामान्य जनतेबरोबर ज्या ज्या वेळेस हिंदीची गरज असेल त्यामध्ये हिंदीमध्ये बोलतो, काही फरक नाही पडत मला। और मैं आज यही आप सभी लोगों को कहना चाहता हूँ कि ये हमेशा मैं लोगों के बीच में बोलता हूँ कि मीरा भाईंदर शहर ये हमारा मिनी इंडिया है। सभी जाति धर्म के लोग ये मीरा भाईंदर शहर में रहते हैं और अलग अलग सभी के जो सवाल रहते हैं वो सवाल कैसे हम लोग उसका हल निकाले, इसके लिए हम कोशिश करते रहते हैं। प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण मला तरी असं वाटतं की पहिले आपल्या भाषेचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे। कोणी इंग्रजी बोलेल, कोणी तेलुगू बोलेल, कोणी वाई बोलतो, त्याचा व्यक्तिगत विषय आहे, पण ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्याच्या भाषेचा सगळ्यांना अभिमान असला पाहिजे। त्याला बरोबर निवडणुका आल्याच्या नंतरच काय हिंदीवरचं प्रेम यांचं जागं होतं, मध्यंतरीच्या काळात यांचं मराठीवर प्रेम होतं। सो यांच्यावर विश्वास ठेवण्यात कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही। माझं त्यांना विनंती आहे की याच्या आधी ते गांडुळे होते, मग सरनाईक झाले, आता त्यांनी पांडे व्हावं, म्हणजे सगळ्याकडे ते समान राहतील। सो अशा दलबदलू लोकांवर आम्हाला यांच्या मराठीची कुठलीही सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही आहे। आम्ही मराठीसाठी काम करणार, यासाठी मनसे आणि शिवसेना हे दोन पक्ष या महाराष्ट्रात जिवंत आहेत। मराठी बाणा टिकवण्याचं काम आम्ही करू, त्यांना निवडणुका लढण्यासाठी काय काय कोणाच्या पायघड्या घालायच्या ते घालू दे।